सातारा शहराचा कारभारी बदलण्यासाठी महाविकास आघाडीचा पुढाकार. मंगळवारी जाहीर सभेद्वारे प्रचाराचा होणार शुभारंभ. सातारा शहराचा कारभारी बदलण्यासाठी महाविकास आघाडीने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ठाम निश्चय केला आहे. त्यासाठी पुरोगामी विचार आणि महाराष्ट्र राज्याचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून मंगळवार 25 नोव्हेंबरपासून सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ व जाहीर सभा गांधी मैदान येथे आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. साताऱ्यातील राष्ट्रवादी भवन येथे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शनिवारी दुपारी 1 वाजता बैठक झाली. यावेळी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुवर्णादेवी पाटील, माजी आमदार लक्ष्मण माने, ॲडव्होकेट वर्षा देशपांडे, नरेंद्रदादा पाटील, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र शेलार, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सुषमा राजे घोरपडे, रजनीताई पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस नरेश देसाई, जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, पार्थ पोळके, तेजसदादा शिंदे, समिंद्रा जाधव, अर्चना देशमुख आदी पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत गांधी मैदानावर होणारी सभा ही सातारा शहराचा कारभारी बदलण्यासाठी महत्त्वाची एल्गार सभा मोठ्या ताकदीने यशस्वी करण्याचा निश्चय महाविकास आघाडीसह घटक पक्षातील नेत्यांनी केला आहे. कराडमध्ये भाजपला रोखण्यासाठी विरोधक एकत्र, यशवंत विकास व लोकशाही आघाडीचा प्रचाराचा शुभारंभ. कराड नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला रोखण्यासाठी समविचारी पक्षांनी एकत्र येत यशवंत विकास आघाडी व लोकशाही आघाडीचा महाआघाडी रूपात प्रचाराचा शुभारंभ केला. पालकमंत्री शंभूराज देसाई आणि माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते शनिवारी सायंकाळी 7 वाजता कराड येथील दत्त चौकात या प्रचार मोहिमेची सुरुवात झाली. यावेळी बोलताना पालकमंत्री शंभूराज देसाई व माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी या आघाडीमार्फत कराड नगरपालिका निवडणूक लढवण्याची भूमिका स्पष्ट केली. सातारा जिल्ह्यातील राजकीय घडामोडीत विरोधी पक्ष एकत्र येत असल्याचे त्यांनी नमूद केले. भाजप विरोधी आघाडीच्या प्रयत्नांना कराड येथूनच सुरुवात झाली असून या एकजुटीमुळे निवडणुकीत महत्त्वाचे समीकरण तयार होणार असल्याचे त्यांनी सांगितले. कराड परिसरात वाढत्या राजकीय तापमानात दोन्ही आघाड्यांचे एकत्र येणे ही मोठी घडामोड मानली जात असून पुढील काळात यामुळे स्थानिक पातळीवर निवडणुकीतील लढत अधिक चुरशीची होण्याची शक्यता आहे. माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली गेली अनेक वर्ष ते प्रभावीपणे काम करतायत आणि या निवडणुकीमध्ये आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे की आम्हाला कराड शहराचा विकास हा महत्वाचा आहे आणि त्याच्यासाठी आम्ही सगळेजण एकत्र आलेलो आहे. साहेब, जे उमेदवार आहेत नगराध्यक्ष पदाचे ते शिवसेनेचे जिल्हा समन्वयक आहेत, ते तुमचे समर्थक आहेत, एकनाथ शिंदे साहेबांचे समर्थक आहेत. आपण अनेकदा दावा करताय कराड शहरासाठी खूप मोठा निधी आणलाय, तरीही तुम्हाला तुमच्या विरोधात असणाऱ्या शरद पवार गटाची मदत का घ्यावी लागेल? नाही, असं काय नाही ना, विरोधाचा विषयच येत नाही. शेवटी कराड शहराचा विकास करत असताना आम्ही सगळ्या जणांनी, मी काय मागाशी म्हटलं, कराड शहराचा विकास डोळ्यासमोर ठेवून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळं असा निर्णय घेताना सर्व ज्यांना वाटतंय कराड शहराचा विकास व्हावा आणि कोण विकास करू शकतं या मुद्द्यावरती आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत. त्यामुळे असं कोण विरोधक आणि कोण परका असं काय कोणी मानायचं कारण नाही. तुमचाच मित्रपक्ष असलेला भाजप, राज्यात तुमचाच मित्रपक्ष असलेल्या भाजपच्या विरोधात तुमची लढाई आहे. कोणते मुद्दे घेऊन जाणार आहात? भाजप इथं कमी पडतंय का कराडच्या विकासात? एकच मुद्दा मी मगाशी सांगितला, कराड शहराचा विकास हा आमचा वन लाईन अजेंडा आहे. जे अनेक वर्ष प्रलंबित राहिलेले कराडचे प्रश्न आहेत, ते कराडचे प्रश्न असतील, कराडकरांच्या समस्या असतील, हा विचार डोळ्यासमोर ठेवून आम्ही या ठिकाणी काम करणार आहोत. त्यामुळं इतर सुद्धा जे विषय त्या प्रभागामधले असतील, जसे ते विषय समोर येतील ते सगळे आमच्या अजेंड्यावरती आम्ही घेऊ. कराड शहरामध्ये लोकशाही आघाडी यशवंत विकास आघाडीच्या वतीनं आम्ही या कराड नगरपालिकेच्या निवडणुकीत सामोरं जातोय. गेले अनेक दिवस आमची प्रक्रिया सुरू होती. काल अनेक जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेऊन आमच्यावर राहण्याची भूमिका घेतली आहे. हे शहरवासींचा एक दृष्टिकोन आहे की लोकशाही आघाडी यशवंत विकास आघाडी याच्या माध्यमातून या शहराचा रोड विकास व्हावा आणि त्या भूमिकेला सर्वांचा पाठिंबा आहे. त्या माध्यमातून आम्ही सर्वजण सामोरं जातोय. भाजप सोबत असणाऱ्या म्हणजे युती महायुतीमध्ये असणाऱ्या पक्षासोबत तुम्ही जाताय, पक्षाची त्याबाबतची चर्चा झाली आहे का? मुळामध्ये असं आहे की शहरामध्ये बऱ्याच शहरामध्ये आपण पाहतोय की या स्थानिक आघाड्या असतात, स्थानिक जे संबंध असतात, त्याप्रमाणे आम्ही निघालेलो आहे आणि पक्षाने ही भूमिका बऱ्याच ठिकाणी जाहीर केलेली आहे. सातारा जिल्ह्याला 201 कोटींचा बूस्टर डोस, 15 रस्ते व पुलांच्या कामांना वेग.
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची माहिती. राज्यातील पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून सातत्यपूर्ण पाठपुरावा होत असून या प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे. राज्यातील 103 रस्ते आणि पुलांच्या कामांसाठी केंद्रीय रस्ते निधीतून तब्बल 1,788 कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर झाला आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील 15 महत्त्वाच्या कामांसाठी 201 कोटी 5 लाख रुपयांचा बूस्टर डोस देण्यात आला आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली. या निधीमुळे सातारा जिल्ह्यातील रस्ते व पुलांच्या विकासाला मोठी गती मिळणार असून मंजूर कामे लवकरच प्रत्यक्षात उतरतील असा विश्वास मंत्री भोसले यांनी व्यक्त केला. राज्याला मिळालेल्या या मोठ्या आर्थिक तरतुदीसाठी त्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शनिवारी सायंकाळी 6 वाजता विशेष आभार मानले आहेत. तशी माहिती त्यांनी समाज माध्यमांवर दिली आहे. राज्यातील रस्ते अधिक सुरक्षित, दर्जेदार आणि निर्धोक बनावेत यासाठी केंद्र सरकारकडून निधी मिळवण्यात त्यांनी पुढाकार घेतला आहे. सातारा जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील महत्त्वाच्या रस्त्यांचे रुंदीकरण, मजबूतीकरण तसेच आवश्यकतेनुसार मोठ्या पुलांचे बांधकाम प्राधान्याने हाती घेतले जाणार आहे. ग्रामीण भागातील राज्यमार्ग, जिल्हा मार्ग आणि मुख्य दळणवळण मार्ग अधिक सक्षम करण्यावरही भर दिला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. रहमतपूर कोरेगाव रस्त्यावर खोलगिरा परिसरात ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर पलटी, संपूर्ण वाहतूक तासभर ठप्प. रहमतपूर कोरेगाव मार्गावर बोरीव सासुर्वे गावाच्या दरम्यान खोलगिरा येथे शनिवारी सायंकाळी 5च्या सुमारास ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर पलटी झाल्याने वाहतूक सुमारे तासभर ठप्प झाली. रहमतपूरहून चिमणगाव येथील जरंडेश्वर शुगर मिल्सकडे जाणारा ऊस भरलेला ट्रॅक्टर अचानक रस्त्याच्या कडेला उलटल्याने हा अपघात झाला. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असली तरी बाजूला उभी असलेली मोटरसायकल नुकसानग्रस्त झाली असून मोटरसायकलस्वार किरकोळ जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच रहमतपूर पोलीस ठाण्याचे हवालदार संतोष जाधव यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन बोरीव ग्रामस्थांच्या मदतीने रस्ता मोकळा करण्यासाठी प्रयत्न केले. दरम्यान रहमतपूर कोरेगाव रस्त्याची दयनीय अवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे. ऊस वाहतुकीमुळे या मार्गावर दररोज छोटे मोठे अपघात घडत असून ट्रॅक्टरमधून ऊसाचे ढिगारे रस्त्यावर पडणे, वाहनधारक जखमी होणे हे प्रकार वारंवार होत आहेत. या अतिदुर्दशेच्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी साखर कारखानदारांसह कोरेगावचे आमदार महेश शिंदे आणि कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे यांनी तातडीने लक्ष घालून रस्ता खड्डेमुक्त करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. फलटण येथील डॉक्टर युवती आत्महत्या प्रकरणात दोन्ही आरोपी 3 दिवस पोलीस कोठडीत. विशेष तपास पथकाने सुरू केला तपास. फलटण शहरातील डॉक्टर युवतीच्या आत्महत्येप्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात महत्त्वाची घडामोड घडली आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी व बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने तसेच प्रशांत बनकर यांना विशेष तपास पथकाने कोल्हापूर येथील कळंबा कारागृहातून ताब्यात घेऊन फलटण न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दोन्ही आरोपींची 3 दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून शनिवारी दुपारी 4च्या सुमारास याबाबतची माहिती पत्रकारांना देण्यात आली. तपास पथकाकडून या प्रकरणात अधिक तपास सुरू असून दोन्ही आरोपींकडून आत्महत्येच्या घटनासंदर्भातील महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता व्यक्त करत आहेत. या प्रकरणातील चौकशीला वेग देण्यासाठी पथकाने दोन्ही आरोपींच्या कोठडीची मागणी न्यायालयात केली. त्यानुसार न्यायालयाने कळंबा कारागृहातून आणलेल्या गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या निर्णयामुळे तपासाची दिशा आणखी स्पष्ट होण्याची अपेक्षा वर्तवली जात आहे.